हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि सुरक्षित असाल आणि जिथे असाल तिथे माझे व्हिडिओ बघत असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन विषय. तर आज विषय मी तुम्हाला एक छोटीशी व्यंकटेश सेवेची माहिती सांगणार आहे, छोटी आणि प्रभावी. तर चला वेळ वाया न घालवता करूया व्हिडिओला सुरुवात. माझा अवतार असा बघून विचार करत असाल की कुठे आहात, तर आज मी सकाळी खूप लवकर व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे मी किचनमध्ये व्हिडिओ बनवत आहे. तर बॅकग्राऊंडला इग्नोर करा आणि माहितीकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमचे प्रश्न सुटतील. कारण की हा असा एक उपाय आहे ज्याने तुमचा कोणताही प्रश्न असू देत, आर्थिक असू देत, लग्नाबाबतीत असू देत, नोकरी बाबतीत असू देत किंवा इतर कोणतेही प्रश्न असू देत, फक्त 3 दिवस ही सेवा करायची आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही बघायचा आहे की तुम्हाला किती छान प्रकारे त्याचा अनुभव येतो आणि ती सेवेने तुम्हाला किती फरक पडतो. तर चला जाणून घेऊया. तर व्यंकटेश स्तोत्र हे व्यंकटेश देव हे सर्वात श्रीमंत देव मानले जातात. जसं आपण माणसांमध्ये म्हणतो की धीरूभाई अंबानी वगैरे कसे श्रीमंत आहेत सर्वात जास्त, तसेच देवांमध्ये सर्वात श्रीमंत जर आहेत ते व्यंकटेश देव आहेत. तर हे देव ह्या देवांचं मंदिर तिरुपतीला आहे, सर्वांनाच माहिती आहे. तिरुपती उत्तर दिशेला ह्या देवांचं स्थान आहे. उत्तर दिशा ही कुबेराची आहे आणि तिथे जास्तीत जास्त पैशाचा आवाज असतो, त्यामुळे तिथे ते तिरुपती देवांचं स्थान आहे. त्यामुळे अशा देवाची आपण आराधना केली की आपल्याला कोणताही प्रश्न असेल तो सहज सुटू शकतो. फक्त तुम्हाला संयम, श्रद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की जिथे आपली श्रद्धा आणि विश्वास असतो तिथेच आपल्याला मार्ग सापडतो. तर चला मग तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची माहिती सांगते. व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला संस्कृतमध्येच वाचायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही संस्कृत म्हटलं की आपल्याला जरा अवघड वाटतं, कारण की आपण कधी संस्कृत एवढं वाचत नाही. पण जर ते आपल्याला उच्चारण व्यवस्थित जमायचं असेल तर आपण त्याचे ना आधी 2-3 दिवस प्रॅक्टिस करा, जेणेकरून उच्चारण तुमच्याकडून खूप चांगलं केलं जाईल. म्हणजे समजा की तुम्हाला 2-3 दिवस त्याचं आधी सतत कोणतेही तुम्हाला जसा वेळ मिळेल ना तसं त्याचं वाचन करत जा. मग जेव्हा तुम्ही संकल्प करून जेव्हा ती सेवा करायला लागाल तेव्हा तुमची कुठे चूक नाही होणार. प्रथम तुम्ही काय करायचं आहे की संकल्पयुक्त करायचं. संकल्प कसा करतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे, मग जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. तर एक फूल घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये. मी तुम्हाला दाखवायचं म्हणून माझ्या डाव्या हातात घेतलं आहे, पण तुम्ही उजव्या हातात घ्यायचं आहे. बरं, उजव्या हातातच घेऊन दाखवते, परत तुम्हाला कन्फ्युजन नको. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. पण याच्यात थोडं पाणी टाकलेलं आहे. सर्वात प्रथम हळद, नंतर कुंकू आणि थोड्याशा अक्षता अशा घ्यायच्या. आणि ह्या घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रथम सर्वात कुलदेवांचं नाव घ्यायचं आहे, कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी इच्छा आहे, जे तुमचा संकल्प आहे तो तुम्हाला बोलायचा. म्हणजे समजा मला नोकरीचा प्रॉब्लेम आहे, मला ह्या ठिकाणी जॉब पाहिजे, तर त्यासाठी आपण बोलायचं की मला ह्या ठिकाणी जॉब लागला पाहिजे किंवा लागू देत असं, आणि पॉझिटिव्हमध्ये बोलायचं, लागू देत वगैरे. आणि नंतर मग हे पाणी सोडून द्यायचं एका तामणामध्ये वगैरे. आणि पाणी सोडल्यानंतर ते तुळशीला वगैरे नंतर घालायचे. तर अशा प्रकारे हा संकल्प केला जातो. आता मी तुम्हाला सांगते सविस्तर पूर्ण माहिती की ही सेवा कधी, कशी व ह्यांचे नियम काय आहेत ते. तर चला मग पहिल्यांदा आपल्याला ह्याचं 12 वाजता बरोबर वाचन सुरुवात करायचं आहे. तर 12ला 15 मिनटं असताना तुम्हाला आंघोळ वगैरे करून घ्यायचे, देवाची बत्ती करायचे. कपडे ज्या तुम्ही वाचन करताना घालणार तर दिवसभरात जे वापरलेले कपडे असतील ते वापरायचे नाही आहेत. स्वच्छ धुतलेले छान असे चांगले कपडे वापरायचे आहेत. आणि त्याचबरोबर देवाबत्ती वगैरे झाली की दिवा लावताना तुपाचा शक्यतो लावा. जर जमलं तर, नाही जमलं तर तिलाच्या तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती लावताना विषम संख्येमध्ये अगरबत्ती लावा. आणि त्यानंतर जेव्हा ह्या सेवेला तुम्ही बसाल तेव्हा निळ्या कलरचं आसन जर तुम्हाला कुठे मिळालं तर नक्की निळ्या कलरचं आसन घ्या, कारण की व्यंकटेश देवांना हे निळा कलर खूप प्रिय आहे आणि त्यांचा कलरही निळा आहे. त्यामुळे ते निळ्या कलरचं भेटलं तर बघा, अगर नाही मिळालं तरी टेन्शन करायचं नाही. व्हाईट कलरचं आसन घ्यायचं आणि तो बसायचं त्याच्यावरती व्यवस्थित. आणि
11 वेळा पहिलं स्तवन वाचायचं आणि त्यावेळा माळ घ्यायची स्वामींची, 1 वेळा घ्या किंवा 11 वेळा घ्या. आणि त्यानंतर आपल्याला हे वेंकटसूत्र पूर्ण 21 वेळा पठण करायचं आहे. हे पठण झाल्यानंतर तुम्हाला जर नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही नैवेद्य एखादी मिठाई वगैरे दाखवली तरीही चालते किंवा फळं वगैरे दाखवलं तरीही चालतं. आणि शेवटच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तुम्हाला ह्याचं उद्यापन करताना तुम्हाला पूर्ण पिवळी मिठाई वगैरे दाखवायची आहे आणि ह्याची सांगता करायची आहे. नक्कीच तुम्हाला ह्याचा खूप छान अनुभव असा मिळेल. आणि जेव्हा ह्या करत असताना ह्याचे नियम जे तुम्हाला काटेकोरपणे पाळायचे आहेत. तर सर्वात पहिलं की तुम्हाला मांसाहार करायचं नाही, दुसरं मद्यपान करायचं नाही आहे किंवा कुठलं व्यसन करायचं नाही आहे, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही आहे. आणि चौथं म्हणजे तर सर्वात मोठं की आपण मांसाहार करून हा करायचा नाही आहे. आणि ब्रह्मचर्य, पाचवं म्हणजे ब्रह्मचर्य कंपल्सरी पाळायचं आहे सर्वांनी. जेव्हा आपण हे नियम पूर्ण करून जेव्हा आपण एखादा संकल्पयुक्त सेवा करतो तर नक्की त्याचा प्रभाव 100% आपल्याला मिळतो. तर प्रयत्न करा की कठोरपणे की हे आपले नियम पाळून तुम्ही करू शकता. आता तर श्रावण मास चालू आहे, तर ह्या श्रावण मासामध्ये आवर्जून ही 3 दिवसाची सेवा करा आणि तुमचा अनुभव काय तुम्हाला येतो तो नक्की मला सांगा. तर तुम्हाला जर अनुभव आला ह्या गोष्टीतनं, ह्या सेवेतनं, तर नक्की मला कमेंट करा किंवा मला पर्सनल तुम्ही मेसेज करून तुमचे अनुभव सांगू शकता. तर नक्की मी तुमचा एखादा अनुभव व्हिडिओमध्ये शेअर करेन, लोकांशी बोलेन, सांगेन त्यांना. कारण की कसं असतं, एक अनुभव सांगणं म्हणजे एक गुरुचरित्र वाचण्यासारखं पुण्य मिळतं त्याचं. कारण की आपल्या एका अनुभवामुळे 4 लोक प्रेरित होत असतात. तर नक्कीच तुम्हाला जर अनुभव आला तर नक्की मला सांगा. तर ही होती एक छोटीशी सेवा, नक्की तुम्ही करून बघा. आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि माहितीपूर्ण वाटलं तर नक्की व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असता बेल आयकन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया अशाच माहितीबरोबर एक पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.